सरकार आलं, अजितदादांनी लाडकी बहीण आणली, लाडकी बहिणीची योजना अजितदादा, आणि ती लाडकी बहीण आली म्हणून सत्ता आली, आणि सत्ता आली म्हणून सगळ्यांना पालकमंत्री पद मिळाली आणि अनेक सत्तेची पद मिळाली. मग ज्यांना सोबत घेऊन ही सगळी सत्ता आली त्या सोबतच्या सहकार्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं जे या जिल्ह्यात तरी किमान त्या पद्धतीचा प्रभाव चाललाय त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी आपल्याला अतिशय विनम्रपणे आपल्याला जाब विचारावा लागेल. हो, आपण तरी काय केलं? आपण सगळं भीम काढलं, आपण सगळ्या सदस्यांकरता. अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्याला भूमिका घ्यावी लागेल आणि तालुक्यामधले फौजदार असतील, तहसीलदार असतील आणि इतर अधिकारी असतील, जर आपल्याला कशाही पद्धतीनं त्या ठिकाणी जर विचारातच घेतलं जाणार नसेल तर मग त्या ठिकाणी माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता त्या ठिकाणी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही आणि रस्त्यावरची लढाई जी आहे ती अशी सहज परवडणारी नाही. आणि म्हणून काय काय तालुक्याचे 3-3, 4-4 पुढारी स्वतःलाच घेऊन ठेवले. त्या पुढाऱ्याला कळलं नाही नेमकं त्याचा आपण हे कुणाचे त्या तालुक्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवलेले पालकमंत्र्यांच्या बरोबर दिसत. मला काय कधीच कळलं काय आपल्या काही कुठं तरी कणा ठेवला पाहिजे असं मला वाटतं. रोज आम्ही एकमेकांची तोंड बघत नाही, दोघं काय केलं काय होऊन काय होणार आहे? डीपीसीचं काम मिळणार नाही. विकास कामं लय केली म्हणून पण असा आमच्या तालुक्यात 4,000 कोटीचा विकास केला असता काका बरोबर आहे. 4,000 कोटी रुपये झाले. कशाचा विकास काय त्यांनी काय होत नाही. रोज उठून कार्यकर्त्याच्या उपयोगाला पडावं लागतं, रोज गोरगरिबाच्या मदतीला यावं लागतं आणि त्याच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं लागतं. गोरगरिबावर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आवाज देखील उठवावा लागतो. आणि मग अशी जी माणसं आहे, सामान्य माणसाला हा जो नेता आहे हा माझ्यासाठी झटणारा, हा माझ्यासाठी पळणारा किंवा माझ्यासाठी तळमळ करणारा कार्यकर्ता आहे, हे मनापासून जोपर्यंत त्या मतदाराच्या खोलवर उचललं जात नाही तोपर्यंत पाठीशी बोलत नाही. त्याला तुम्ही काचाचा रस्ता जरी करून दिला तरी जी गरज असते ते कधीच संपत नसते. विकास कामांची मागणी ही कधीही संपत नाही. एक रस्ता केला की दुसरा असतो, दुसरा झाला की तिसरा मागायचा असतो, तिसरा झाला की चौथा, एका ठिकाणी नळ बसवला की तिसरा, घरकुल 100 वाटली तरी 150 कोटी तयार असतात. हे संपतच नाही. परंतु या काहीच नाही केलं तरी चालतं असंही नाही, हे सुद्धा करावं लागतं. परंतु केवळ त्याच्यावरच विकास कामाच्या निधीवरच फक्त निवडणुका असतात असा भ्रम बाळगण्याचं काही कारण नाही. विकास कामाचा निधी असणं हे त्यातला एका निवडणुकीला एक भाग, एकमेव भाग नाही. काही जणांना खूप पैसे आहेत, पैशाच्या जीवावर निवडणूक करता येते, कशी जिंकता येते. असं असतं तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे सगळे ह्यांचे सगळे कर्मचारी आमदार खासदार झाले असते. असं होत नसतं. नुसतं पैशावर निवडणुका होत नाही आणि पैशाशिवाय ही निवडणुका होत हे समजतं. त्या निवडणुकीतला पैसा हे एक घटक आहे, अनेक घटकापैकीचा एक घटक. आणि म्हणून आपल्या सगळ्या नेते मंडळींनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, एक ते ठाम भूमिका घ्या. कार्यकर्त्याला विश्वासात घ्या. नाही मिळणार तुम्हाला रस्ता, नाही मिळणार तुम्हाला कुठलं पोलीस स्टेशनचं काम, नाही मिळणार तुम्हाला कुठलं टेंडर, जे टेंडर मिळणार नाही, काम मिळणार नाही, निधी मिळणार नाही. अशाही परिस्थितीमध्ये माझ्यासोबत आणि माझ्या पक्षासोबत जो राहणार आहे ना तोच माझा खरा कार्यकर्ता आणि त्याच चाळीला घेऊन मी संघर्ष करेल आणि भविष्य काळामध्ये आई सगळे अन्यायकारी सत्ता उठवून टाकेल. हा आत्मविश्वास देणारा आणि खरं बोलणारा नेता आज आम्हाला पाहिजे. वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, नाही तर म्हटलं संपणारच नाही. आमचं प्रवास होत नाही, आम्हाला निधीच मिळत नाही, आमचं सत्ताच नाही, आम्ही काय करायचं. भाजप मोदी सत्तेमध्ये आली, पैसे खर्चून पैशाचा निर्माण करून आली का सत्तेत. त्यावेळेला काँग्रेसची वर्षानुवर्ष 50-60-70 वर्षाची सत्ता उठवून आली ना, शिवसेनेची सत्ता 95 साली आली ना, काय होतं त्यांच्यापाशी, काय काय होते त्यांच्याकडं. बाजार समित्या होत्या, सोसायट्या होत्या, शाळा होत्या, शिक्षण संस्था होत्या, बँका होत्या, पतसंस्था, काय होतं शिवसेनेचं
तुम्ही उभा राहताय, असं कसं चालेल? त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एक आपली वैचारिक भूमिका अगदी स्पष्ट ठेवली पाहिजे. आपल्या नेत्यांनी सुद्धा आपली वैचारिक भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे. आणि दादा गेल्यानंतर त्या परिवाराला सोडून जाणं म्हणजे एकदम कृतज्ञता आहे लक्षात. एक वेळ दादा असताना कुठल्या तरी राजकीय कामाच्या करता निर्णय घ्यावे लागला तर त्यावेळेला समजून घेत आहे. आज त्या परिवाराला तुमच्या सगळ्याची गरज आहे. आज सुनेत्र वाडीला तुमची सगळ्याची गरज आहे. आज पाच पवारांना, जय पवारांना तुमच्या सगळ्याची गरज आहे. आज थेटपणे आज तुमच्या आमच्यासाठी सत्यपणे त्या ठिकाणी 3 दिवसाचं दुःख विसरून तिसऱ्या दिवशी या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नाहीतर त्या खुर्चीकडे ती मोकळी ठेवली असती ना, असे लांडग्याचे लचके तोडावे कसे त्या खुर्चीचे लचके तोडायला काही लोक टाकलेले होते लक्षात. तुम्हाला आम्हाला कोणी विचारलं नसतं मुंबई. या जगात नवरा गेल्याचं दुःख जेवढं असू शकतं एखाद्या स्त्रीला, त्याच्यावर पोरांना सुद्धा त्यांना पद्मश्री पाटलांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या त्या सुरबाई म्हणून सासर आल्यापासूनच्या दिवसापासूनची पार्श्वभूमी 40 वर्ष संसार केला. राजकारणाची पार्श्वभूमी आहे. बारामती सगळी त्यांनी सांभाळलेली आहे. अनुभव नाही असं नाही, पण तरी सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि त्यांच्या पाठीशी उभा राहावं लागेल. आणि आपण अशा काळामध्ये उभं राहिलो तर निश्चितपणे याची जाणीव त्या ठिकाणी पक्ष आणि पक्ष नेतृत्व ठेवेल. एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पुढच्या 22 तारखेला अजितदादाचा पहिला स्मृतिदिन, जयंती म्हणा, स्मृतिदिन म्हणा, ते असणार आहे. त्याच्यानंतर एक आठवडा किंवा 2 आठवडे आपापल्या पद्धतीनं रक्तदान शिबिर, वृक्षारोपण असे वेगवेगळे कार्यक्रम आपापल्या तालुक्यामध्ये तालुक्याच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी नियोजन करावं. पण त्याच्या आधी जे SIM आहे ते टाइम बाउंड आहे, निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला करा. बाकी कार्यक्रम घेण्याची आपल्याला सवय असते. आपल्याला ते आंदोलन पडलेलं असतं, 5 दिवसाचे कार्यक्रम श्रीकांत आला इथं घेत असतो दरवेळेला काही ना काही अनेक लोक घेतात. दादाच्या वाढदिवसाचे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले पाहिजे. आणि इतरांना जबाबदाऱ्या सांगताना जिल्हाध्यक्ष म्हणून माझी काही जबाबदारी असते याचंही मला फार जाणीव होतं. लक्षात ठेवा, आज या बऱ्याच वाटत असेल, माझ्या तालुक्याच्या लोकांना वाटत असेल 2-3 महिने दादा अलिप्तच राहिले. परंतु तुम्हाला एक काम तरी सांगू शकतो, एकही दिवस झोपण्याच्या वेळेव्यतिरिक्त पक्ष सोडून दुसरं कुठलंच काम नाही. झोपण्याच्या वेळेव्यतिरिक्त दुसरा सेकंड, दुसरा मिनिट पाहिजेला बसलो असलो, पण गेलेलो असलो तरी सुद्धा पार्टीचंच काही ना काय माझ्या डोक्यात काम, मोबाईल मधून काम चालू आहे. शेवटी मी नेत्यांच्या करता काहीतरी काम करतो, राज्यस्तरावर काहीतरी काम करतो, किंवा मी बारामतीत काहीतरी काम करतो, जिल्ह्यासाठी काहीतरी काम करतो. कुठून ना कुठून जे माझं वेळ, परिश्रम, बुद्धी आणि पैसा हा त्या पार्टीच्या करता म्हणून त्याचा उपयोग येत असतो. तर मला आपल्याला ते वाटण्याचं कारण नाही, पण तरीही या जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे अजितदादा हयात असताना त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. आणि त्यांच्या विश्वासाला आपण पात्र राहिलं पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचे 5 ते 7 आमदार निवडून येऊ शकण्याचा हा जिल्हा आहे. पुरोगामी विचाराचा पक्ष आणि तोही सत्तेत असलेला असा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आहे. काँग्रेस पक्ष पुरोगामी असला तरी सत्तेत येण्याची कुठलीच संधी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत दिसत नाही. इतर काही पक्ष MIM असेल किंवा अजून काही असतील तर ते फक्त ते मर्यादित क्षेत्रापुरतं किंवा मर्यादित समाजापुरतं काम करतात. त्यामुळं हा पश्चिम महाराष्ट्र